आज अभिजित ऑफिसला खूप लवकर गेला. कोणास ठाऊक कालपासून त्याला काय झाले आहे. काल रात्री जेव्हा ऑफिसमधून आला आहे काहीसा बदलल्यासारखा वाटत आहे. ना तो नेहमीसारखा माझ्याशी काही बोलला ना त्याने स्वतःहून काही सांगितले. नक्की त्याला काय झाले आहे कोणास ठाऊक. मी शिल्पा. आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत. पण ह्या 3 वर्षांमध्ये अभिजित आजपर्यंत असा कधीच वागला नाही. ऑफिसला गेल्यावर तो मला दिवसातून 2-3 वेळा फोन करायचा. ऑफिसवरून येताना माझ्यासाठी काही ना काही घेऊन यायचा. छोट्या छोट्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचा. माझ्याशी बोलल्याशिवाय त्याला एक क्षणही राहावत नव्हते. आज संध्याकाळी मी त्याला स्वतःहून विचारणार आहे की तू कालपासून असा का वागत आहेस. आणि हे काय, आज तर तो त्याचा टिफिनसुद्धा विसरून गेला आहे. हद्द झाली म्हणायची. एकतर सकाळी लवकर उठून ह्याच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आणि हा मात्र टिफिन विसरून जाणार. याला काय अर्थ आहे. आता मलाच त्याचा टिफिन ऑफिसमध्ये नेऊन द्यावा लागेल. नाहीतर हा काही बाहेरचे खाणार नाही, तसाच उपाशी बसेल. मला असे अचानक ऑफिसमध्ये टिफिन द्यायला आलेले पाहून त्याला आनंद होईल का. मी फोन करून सांगू का त्याला की मी तुला टिफिन द्यायला ऑफिसमध्ये येते आहे म्हणून. नको नको, त्याला अचानक ऑफिसमध्ये जाऊन सरप्राईज द्यावे म्हणते. हो, हे ठीक राहील. मी स्कूटी काढली आणि अभिजितच्या ऑफिसमध्ये त्याला टिफिन देण्यासाठी निघाले. काही वेळाने तिथे पोहोचले तर मला रिसेप्शनवर सरिता दिसली नाही. मला वाटले सरिता रिसेप्शनवर नाही म्हणजे ती आज सुट्टीवर असेल. सरिता माझी मैत्रीण आहे आणि खूप मनमिळावू मुलगी आहे. अभिजितनेच तिला ही नोकरी मिळवून दिली होती. आईवडिलांच्या मृत्यूनंतर ती बिचारी एकटी पडली होती. तिने अनेक ठिकाणी नोकरी शोधली पण तिला नोकरी काही मिळाली नाही. त्यामुळे मैत्रीच्या नात्याने मीच अभिजितला तिच्यासाठी कुठेतरी नोकरी बघ असे म्हणाले. तेव्हा त्यांनीच तिला त्याच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी मिळवून दिली. टिफिन देण्यासाठी मी अभिजितच्या केबिनमध्ये गेले तेव्हा तो केबिनमध्ये नव्हता. त्यामुळे मी त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या देसाईंना विचारले की अभिजित कुठे आहेत. ते केबिनमध्ये दिसत नाहीत. आज ऑफिसला येताना ते घरीच टिफिन विसरले, त्यामुळे मी त्यांना टिफिन द्यायला आले आहे. माझे बोलणे ऐकून देसाई आश्चर्यचकित होऊन म्हणाले, टिफिन विसरले. ते म्हणाले, अहो वहिनी, ते तर कालपासून 1 आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. ते म्हणत होते त्यांचे बऱ्याच दिवसाचे एक काम बाकी राहिले आहे आणि ते काम त्यांना पूर्ण करायचे आहे. मी विचारात पडले. अभिजित सुट्टीवर आहे आणि 1 आठवड्याची सुट्टी घेऊन ह्याला असे कोणते महत्त्वाचे काम करायचे आहे. पण तरीही सारवासारव करत मी देसाईंना म्हणाले, अरे हो, मी पण किती विसरभोळी आहे. खरे तर अभिजित सुट्टीवर आहेत हे माझ्या लक्षातच नव्हते. ते सकाळीच जवळच कुठेतरी बाहेर गेले होते आणि नेहमीप्रमाणे अभिजित ऑफिसला गेले आहेत असे समजून घरी विसरलेला टिफिन द्यायला मी इथे ऑफिसमध्ये आले. असे बोलून मी हसले आणि म्हणाले, बरं ठीक आहे देसाईजी, मी आता निघते. असे बोलून मी ऑफिस बाहेर पडले. पण आता माझ्या मनात खूप सारे उलटसुलट विचार यायला लागले. मला प्रश्न पडला की हे सर्व काय सुरू आहे. अभिजित तर माझ्याशी कधी खोटे बोलत नाही. मग त्याने आठवडाभराची सुट्टी काढली हे मला का सांगितले नाही. का लपवले माझ्यापासून. सुट्टी काढून ते आणि सरिता रोज कुठेतरी भेटत तर नसतील ना. नाही, आता मला खूप टेन्शन आले होते. समजत नव्हते की मी आता पुढे काय करायला हवे. घराची चावी माझ्याकडे आहे त्यामुळे माझ्या मनात विचार आला की अभिजित घरी आला असेल, त्यामुळे आता घरी जायला हवे. ओम हरम हरिश्चंद्रम हनुमंतम हलायुद्धम पंचकमश्री स्मरय नित्यम घोर संकटनाशनम असे मनातल्या मनात बोलत मी घरी पोहोचले. पण तो काही आला नव्हता. त्यामुळे मी त्याला फोन लावला. बराच वेळ रिंग वाजत होती पण त्याने फोन रिसीव्ह केला नाही. नंतर मी सरिताला फोन लावला पण तिनेही फोन घेतला नाही. त्यामुळे मला खूप टेन्शन आले. मी दुसऱ्यांदा जेव्हा अभिजितला फोन लावला तेव्हा त्याने फोन घेतला आणि म्हणाला, हॅलो शिल्पा, काय झाले. आज लंच टाईमच्या आधीच फोन केलास. त्याच्या बोलण्याचे मला आश्चर्य वाटत होते कारण तो तादंत खोटे बोलत होता. त्याला काय बोलावे हे काही मला समजत नव्हते. मी म्हणाले, तू बरा आहेस ना. कुठे आहेस. अभिजित हसला आणि म्हणाला, हे काय विचारणे झाले शिल्पा. मी कुठे असणार. अगं ऑफिसमध्ये आहे. मी म्हणाले, आज सकाळपासून मला जरा घाबरल्यासारखे वाटत आहे त्यामुळे मी तुला फोन केला. आणि हे काय,
आज तू घरीच टिफिन विसरून गेलास? तू म्हणत असशील तर मी तुला ऑफिसमध्ये टिफिन द्यायला येऊ का? अभिजित पटकन म्हणाला, नको नको. उगाच टिफिनसाठी भर उन्हात यायची काही एक गरज नाही. आणि तसेही मला काही भूकसुद्धा नाही आहे आज. मी अगदी व्यवस्थित आहे, तू घाबरू नकोस. आज ऑफिसमध्ये खूप काम होते, त्यामुळे सकाळी घाईत निघालो आणि टिफिन विसरलो. मी म्हणाले, ठीक आहे, तू तुझे काम कर. आणि हो, मी सरिताला विचारत होते म्हणून सांग. तेव्हा अभिजित म्हणाला, अगं ही काय, सरिता माझ्याच समोर आहे, तू बोल तिच्याशी. सरिता अभिजितच्या समोरच आहे हे ऐकून मला भयंकर राग आला आणि खात्रीही पटली की ह्या दोघांचे नक्कीच काहीतरी सुरू आहे. कारण आज दोघेही ऑफिसमध्ये नव्हते आणि बाहेर एकत्र आहेत. अभिजित म्हणाला, सरिता हा घे फोन आणि शिल्पाला बोल. सरिताने फोन घेतला आणि म्हणाली, हॅलो शिल्पा, कशी आहेस? मी तिला याचे उत्तर न देता म्हणाले, सरिता, खूप दिवसांपासून तू माझ्या घरी आली नाहीस. आज संध्याकाळी अभिजितसोबत घरी ये आणि रात्रीचे जेवण आपण मिळून करूया. खरे तर मला तिचा खूप राग येत होता. नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे असे सतत वाटत होते. तरीही मी स्वतःला सांभाळले. सरिता म्हणाली, हो शिल्पा, आजकाल ऑफिसमध्ये खूप काम असते, त्यामुळे तुझ्या घरी यायचे म्हणून ठरवले तरी येऊ नाही शकत. पण तू म्हणतेस तर आज मी नक्की येईन. मग आपण दोघी मिळून खूप गप्पा मारू, असे सरिता खूप प्रेमाने म्हणाली. अभिजित म्हणाला, हे काय सरिता, सर्व काही तूच बोलणार आहेस की मलाही काही बोलू देणार आहेस? तेव्हा सरिताने हसत अभिजितकडे फोन दिला. अभिजित म्हणाला, बायको, आज घरी येताना मी तुझ्यासाठी तुझे फेवरेट समोसे घेऊन येऊ का? आधीच मी खूप रागात होते, त्यामुळे मी रागाच्या भरात म्हणाले, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, असे बोलून मी फोन कट केला. एकीकडे अभिजितच्या अशा या प्रेमाची किळस वाटत होती, तर दुसरीकडे मला विश्वासच बसत नव्हता की माझा नवरा मला अंधारात ठेवून बाहेर माझ्याच मैत्रिणीसोबत असे चाळे करतो आहे. ह्या दोघांचे प्रेमप्रकरण केव्हापासून चालू आहे कोणास ठाऊक. अभिजित असे माझ्याशी वागू शकत नाहीत. आमच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित सुरू होते. आम्ही किती आनंदाने संसार करत होतो. आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली, पण कधीच आम्हा दोघांमध्ये कसलेच वाद झाले नाहीत. मग अभिजित असा का वागला? त्याने माझा विश्वासघात का केला? असा विचार करून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी डोळे पुसले, पण मला असेही वाटले की बहुतेक मीच चुकीचा विचार करते आहे. मला अभिजितला वेळ द्यायला हवा, त्याला समजून घ्यायला हवे. माझा अभिजित असा असूच शकत नाही. मी स्वतःला दिलासा देत असा विचार करत होते. यापूर्वी आधी एवढी भीती मला कधीच वाटली नव्हती. मला समजत नव्हते की मी आता काय करायला हवे. त्याला थेट विचारू का, तुझे आणि सरिताचे नक्की काय सुरू आहे, की तोच मला त्याच्या अशा वागण्याबद्दल सांगेल याची वाट पाहायला हवी आहे मी? जर अभिजित आणि सरिताने माझी फसवणूक केली तर मी काही जिवंत राहू शकणार नाही. मला सरिताचा खूप राग येत होता. सरिता आणि मी, आम्ही दोघी खूप जवळच्या मैत्रिणी होतो. मग एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीचे आयुष्य उद्ध्वस्त कसे करू शकते, असा मनात सतत विचार येत होता. अभिजितला तिच्यासाठी नोकरी बघायला सांगून मी स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला असे मला वाटत होते. का आली ती आमच्या आयुष्यात? पण आता मी ह्यावर एक उपाय शोधून काढला. मी काय करायला पाहिजे आहे हे माझ्या लक्षात आले. सरिताने आणि अभिजितने दिलेल्या विश्वासघाताचे कर्ज मला चुकते करायचे होते. मी डोळे पुसले आणि मी पुन्हा एकदा अभिजितला फोन लावला आणि म्हणाले, हॅलो अभिजित, ऐकणारे, आपल्या घरात खूप उंदीर झाले आहेत, त्यामुळे संध्याकाळी ऑफिसवरून येताना उंदीर मारण्याचे औषध घेऊन ये. अभिजित म्हणाला, नक्की आणेन. आता मला माझी आणि कोणाची काही पर्वा वाटत नव्हती. मला फक्त कसेही करून त्या दोघांचा बदला घ्यायचा होता. चल, आता मला माझे काम संपवू दे, मग घरी आल्यानंतर आपण खूप प्रेमाच्या गप्पा मारूयात, असे अभिजित मस्करीत बोलला. मी म्हणाले, अरे तू घरी तर ये, आधी तू आल्यानंतर मग बघता येईल गप्पांचे, पण उंदीर मारण्याचे औषध आणायचे आहे हे लक्षात ठेव. एवढे बोलून मी फोन बंद केला. त्यानंतर मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आज खास पाहुणे जेवायला येणार होते. माझी मैत्रीण आणि माझ्या नवऱ्याची खूप चांगल्या प्रकारे खातिरदारी करायची होती. सरिता आणि अभिजित या दोघांना पनीर खूप आवडत असल्यामुळे आज त्यांना माझ्या हातची शेवटची पनीरची भाजी खाऊ देत, असे मनात बोलून मी स्वयंपाक बनवत होते.
मी काय करायला निघाले आहे हा विचार करून मध्येच माझे अंग थरथर कापत होते. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर मी तिथेच किचनमध्ये कोपऱ्यात रडत बसले. पण त्या दोघांना आज काहीही करून संपवण्याचा मी माझ्या मनात निश्चय केला होता. पुरुषाला एका मुलीच्या आयुष्याशी खेळणे सोपे वाटते का? अभिजितला का माझे प्रेम दिसले नाही? अरे कमीत कमी एकदा तरी मला सांगायचे होते अभिजितने. मी त्या दोघांच्या आनंदासाठी त्यांच्या वाटेतून केव्हाच बाजूला झाले असते. पण आता नाही. आता त्यांना वाटेतून बाजूला काढायचे आहे. जेव्हा सीतेला भगवान राम सोडू शकतात तर मी एका विश्वासघातकी माणसाला रामाची भेट घडवूच शकते. हे देवा, मला या पापाची जी काही शिक्षा द्यायची असेल ती दे, पण ह्या दोघांना तर मीच शिक्षा देणार आहे. स्वयंपाक बनवून बराच वेळ झाला होता आणि मी त्या दोघांची वाट पाहत बसले होते की तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर ते दोघे उभे होते. अभिजितच्या हातात फुलांचा गुलदस्ता होता. तो म्हणाला, "दिस इज फॉर यू माय लवली वाईफ." त्याच्या बाजूला सरिता उभी होती. मला पाहून माझ्या गळ्यात पडली. मला अभिजितचे हे प्रेमाचे बोल आज टोचत होते. आता मी फक्त त्यांच्या जेवणाच्या वेळेची वाट पाहत होते. दोघेही घरात आले आणि सोफ्यावर बसले. मी सरिताला म्हणाले, "मग सरिता, कसे चालू आहे सर्व?" ती म्हणाली, "एकदम बढिया." ती पुढे म्हणाली, "आपण आरामात बसून गप्पा मारू, पण त्याआधी सरांनी तुझ्यासाठी आणलेले तुझे फेवरेट समोसे घे. आणि हो, तू सांगितल्याप्रमाणे हे उंदीर मारायचे औषध देखील आणले आहे." त्यानंतर आम्ही सर्वजण नाश्ता करून TV समोर बसलो. अभिजितने TV वर मूव्ही लावला होता. मूव्ही पाहता पाहता ते दोघे मध्ये मध्ये माझ्याशी गप्पा मारत होते, पण माझे लक्ष मात्र त्यांच्या बोलण्याकडे अजिबात नव्हते. मूव्ही संपल्यानंतर मी पटकन जेवणासाठी ताटं वाढायला घेतली. "शिल्पा, मी तुला मदत करायला येऊ का? आणि मला तुझ्याशी बोलायचं सुखसुद्धा आहे." मी म्हणाले, "नको नको, तू आरामात बसून अभिजितबरोबर गप्पा मार. दिवसभर काम करून दमली असशील ना?" खरे तर माझी या बयाबरोबर बोलण्याची काडी मात्र इच्छा नव्हती. यावर सरिता काहीच बोलली नाही. बराच उशीर झाला होता, त्यामुळे दोघेही जेवायला बसले. मला खूप राग आला होता. त्यामुळे रागात मी उंदीर मारण्याचे औषध त्या दोघांच्या भाजीमध्ये मिक्स केले आणि जेवणाचे ताट डायनिंग टेबलवर आणून ठेवले. सरिता म्हणाली, "शिल्पा, तू सुद्धा ये ना, आपण मिळून जेवण करूया." मी खोटे हसले आणि माझ्या जेवणाचे ताट वाढून घेतले आणि तिच्या बाजूला बसले. आज मला त्यांना माझ्या हाताने जेवण भरवावेसे वाटत होते. त्यामुळे मी प्रेमाने त्या दोघांनाही एक एक घास भरवला. अभिजित माझ्याकडे खूप प्रेमाने पाहत होते. दोघांनीही भरपूर जेवण केले. आता फक्त पुढे जो काही तमाशा होणार होता त्याची मी वाट पाहत होते. कोणास ठाऊक माझ्यामध्ये एवढी हृदयहीनता कुठून आली होती. मी माझ्या विचारांमध्ये हरवून गेले होते. तेवढ्यात सरिताने मला आवाज दिला. ती म्हणाली, "शिल्पा, ये ना, मला तुझ्याशी थोडेसे बोलायचे आहे." "आणि काय ग, मगाचपासून तू कुठेतरी हरवल्यासारखी का दिसते आहेस? काय विचार करते आहेस?" अभिजित म्हणाला, "अगं शिल्पा, ये ना, सरिताला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे म्हणते ना ती." मी मनात म्हणाले, "मला ठाऊक आहे तिला माझ्याशी काय बोलायचे आहे. सांगणार असेल की माझेही तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे म्हणून." "हो सरिता, आले," असे बोलून मी तिच्याजवळ जाऊन बसले. सरिता म्हणाली, "शिल्पा, प्लीज तू मला चुकीची समजू नकोस." मी मनात म्हणाले, "आधी मला काय झाले ते सांग, मग मी विचार करेन." सरिता म्हणाली, "शिल्पा, मला माझा एक्स बॉयफ्रेंड मागच्या 3-4 महिन्यांपासून खूप त्रास देतो आहे. त्याच्याकडे माझे काही फोटोज आहेत आणि त्या बदल्यात तो दर महिन्याला माझ्याकडून पैसे घेतो आहे. काल देखील तो माझ्या ऑफिसमध्ये पैसे घेण्यासाठी आला होता, पण माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने मला माझे फोटोज इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली आणि हे सर्व अभिजित सरांनी पाहिले. मी त्यांना काहीही सांगणार नव्हते, पण तो माझ्याशी ज्या पद्धतीने बोलत होता हे सरांनी ऐकल्यामुळे मला त्यांना सर्व काही सांगावे लागले. मला वाटले की अभिजित सर मला चुकीचे समजतील, पण त्यांनी मला फक्त सपोर्ट केला नाही तर आज त्याच्या घरी जाऊन त्याचा मोबाईल आणि लॅपटॉपमधील सर्व काही डिलीट केले आणि त्याचा कबूलनामासुद्धा फोनमध्ये रेकॉर्ड केला. आज बऱ्याच महिन्यांनी मला मोकळे वाटत आहे, ते फक्त तुम्हा लोकांमुळेच. अभिजित सर याबद्दल तुला कालच सांगणार होते, पण मीच त्यांना म्हणाले घडलेला प्रकार मी स्वतः शिल्पाला सांगेन, त्यामुळे त्यांनी तुला काही सांगितले नाही. अभिजित सरांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. शिल्पा, प्लीज तू मला चुकीचे समजू नकोस. माझ्याकडून नकळत चूक झाली ज्याचा फायदा तो नराधम उचलत होता." सरिता हे सर्व एका दमात बोलली आणि रडायला लागली. तिचे बोलणे ऐकून मी म्हणाले,
चूक तुझ्याकडून झाली नाही सरिता, माझ्याकडून झाली आहे. अचानक मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या बेडरूममध्ये होते. अभिजित आणि सरिता माझ्या बाजूला बसले होते. मी खूप मोठ्याने ओरडले, पटकन डॉक्टरांना फोन करा. अभिजित, मी तुमच्या दोघांच्या जेवणामध्ये उंदीर मारण्याचे औषध मिसळले होते. प्लीज पटकन डॉक्टरांना फोन करा. मी उठले आणि वेड्याप्रमाणे माझा फोन शोधायला लागले आणि मोठमोठ्याने ओरडायला लागले, तुम्हा दोघांना काही समजते की नाही? मी तुम्हाला डॉक्टरांना फोन लावायला सांगते आहे. कोणीतरी माझा फोन द्या प्लीज. अभिजित म्हणाला, तू आमच्या जेवणात उंदीर मारण्याचे औषध मिसळले? असे का बोलते आहे शिल्पा? काय झाले आहे तुला? हे बघ, आम्ही दोघेही ठीक आहोत, तुझ्या समोर उभे आहोत. मी म्हणाले, आता माझ्याकडे तुम्हाला समजावण्यासाठी अजिबात वेळ नाही. तुम्ही फक्त लवकरात लवकर डॉक्टरांना फोन करा. अभिजित माझा हात पकडून म्हणाला, अगं शिल्पा, आधी माझे ऐकून तरी घे. मी म्हणाले, मला काहीही ऐकायचे नाही. मी हॉलमध्ये धावत आले तर समोरच टेबलवर माझा मोबाईल होता. मी पटकन मोबाईल उचलला आणि आमच्या फॅमिली डॉक्टरांना पटकन घरी यायला सांगितले. मी त्यांना बोलले की डॉक्टर साहेब, जेवणामध्ये चुकून उंदीर मारण्याचे औषध पडले आणि सर्वांनी जेवण केले आहे. तुम्ही येईपर्यंत जर बाहेरचे कोणते औषध आणायचे असेल तर ते सांगा, मी पटकन जाऊन घेऊन येते. डॉक्टर म्हणाले, नाही, तुम्हाला प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणीही औषधं देणार नाही. मी पटकन निघतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी ठीक आहे असे बोलून फोन कट केला आणि मागे वळून पाहिले तर अभिजित आणि सरिता दोघेही माझ्या मागे माझे बोलणे ऐकत उभे होते. मी म्हणाले, तुम्ही दोघे ठीक तर आहात ना? काही त्रास तर नाही होत आहे ना तुम्हाला? म्हणजे डोकेदुखी, घाबरल्यासारखे वाटते आहे का? किंवा मग पोटात वगैरे दुखते आहे का? सांगा ना. हे देवा, माझ्याकडून ही अशी चूक कशी झाली? रागाच्या भरात मी हे काय करून बसले? माझ्या कृत्यावर मला आता स्वतःचीच लाज वाटत होती. अभिजित म्हणाला, अगं शांत हो शिल्पा, असे काहीही झाले नाही, फक्त थोडेसे पोटामध्ये दुखते आहे माझ्या. अभिजित सरिताकडे पाहत म्हणाला. तेव्हा सरिताही म्हणाली, हो, पोटात तर माझ्यासुद्धा दुखते आहे. त्यानंतर दोघेही एकत्र हसत म्हणाले, अगं एवढा चॉक खाल्ल्यानंतर पोटात थोडेसे तरी दुखणारच ना. मी म्हणाले, चॉक? तुम्ही दोघे काय बोलत आहात? माझ्या अजिबात लक्षात येत नाही आहे. तेव्हा अभिजितने माझा हात त्याच्या हातामध्ये घेतला आणि मला सोफ्यावर बसवले आणि सरिताकडे पाहून म्हणाला, सरिता, जरा तुझ्या मैत्रिणीला समजावून सांग आपण काय बोलत आहोत ते. तेव्हा सरिता हसली आणि म्हणाली, अगं शिल्पा, ते उंदीर मारण्याचे औषध नव्हते तर फळ्यावर लिहायचा खडू होता, ज्याची पावडर आम्ही त्या बाटलीमध्ये भरली होती. मी म्हणाले, खडूची पावडर? कसे? तुम्हाला कसे ठाऊक होते की मी जेवणामध्ये विष घालणार होते म्हणून? मी त्या दोघांना काहीही झाले नाही म्हणून खुश होते, पण आता सर्व काही जाणून घेण्याची जिज्ञासा आणखी वाढली होती. अभिजित म्हणाला, शिल्पा, जेव्हा आम्ही समोसे घेत होतो तेव्हा आम्हाला देसाईंचा फोन आला होता. त्यांनी आम्हाला सांगितले की तू सकाळी ऑफिसमध्ये आली होतीस. आता मला समजले होते की तुला ठाऊक झाले आहे की आम्ही दोघेही ऑफिसमध्ये नाही तर दुसरीकडे एकत्र आहोत आणि अचानक तू उंदीर मारण्याचे औषध मागवले. हा संयोग तर नाही होऊ शकत. त्यामुळे आम्ही पटकन उंदीर मारण्याच्या औषधाच्या जागी खडूची पावडर ठेवली. आम्हाला भीती होती की तू आमच्याबद्दल काहीतरी चुकीचे समजून रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलशील. त्यामुळे आम्ही पटकन धावत आलो, पण तुला व्यवस्थित असलेले पाहून समजले की आतापर्यंत सर्व काही ठीक आहे. अरे हो, मी देसाईंना तर विसरूनच गेले होते. मी अभिजितला विचारले की मग तू आठवडाभराची सुट्टी का काढलीस आणि त्याबद्दल माझ्याशी काहीही का बोलला नाहीस? अभिजित म्हणाला, अगं शिल्पा, ही बघ शिमल्याची तिकीटे. आपण दोघे शिमल्याला जाणार आहोत. मला तुला सरप्राईज द्यायचे होते, त्यामुळे मी तुझ्याशी सुट्टीबद्दल बोललो नाही. माझे डोळे पाण्याने भरले आणि मी अभिजितला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, मला माफ कर अभि, मी तुलाच खूप चुकीचे समजले होते. मी सरिताची देखील माफी मागितली. सरिता म्हणाली, अगं शिल्पा, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत. आज मी कष्टाचे 2 घास खाते ते फक्त तुझ्यामुळेच, त्यामुळे तू माझी माफी मागू नकोस. अगं शिल्पा, डॉक्टर साहेबांना फोन करून कळव आम्ही व्यवस्थित आहोत म्हणून, नाहीतर ते उगाच येतील आणि त्यांनासुद्धा खडूच्या पावडरचे जेवण द्यावे लागेल. तिचे बोलणे ऐकून आम्ही सर्वजण हसायला लागलो. मित्रांनो, ही एक कथा असल्यामुळे ह्याचा शेवट चांगला झाला, पण खऱ्या आयुष्यामध्ये असे होत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय कधीही गडबडीमध्ये आपला विवेक हरवून घेऊ नये. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.